नमस्कार, मी कोकण कन्या सुचिता स्वागत करते तुमचं थेट मालवणमधून। मी मालवण स्टँडला आलेली आहे आणि आजच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघणार आहात माझा लाल परीचा प्रवास मालवण ते मालवण कट्टा। सो तत्पूर्वी तुम्हाला मी मालवणचं स्टँड दाखवते कसं आहे। तुम्हाला माहिती आहे मी दापोलीची आहे आणि मी दापोलीचं स्टँड तुम्हाला दाखवलेलंच आहे। सो चला आता आपण आज मालवण स्टँड बघूया। सो हे आहे मालवण स्टँड। इकडे मुंबई, पुणे, निगडी, बोरिवली, बार्शी, तुळजापूर, पंढरपूर, सोलापूर हे फलाट क्रमांक 1, फलाट क्रमांक 2 आमची रत्नागिरी, फलाट क्रमांक 3 कणकवली, फलाट क्रमांक 4 कुडाळ सावंतवाडी, 5 ला आंगणेवाडी आणि 6 ला विजयदुर्ग। विचारून जा इन्क्वायरी करून। सो हे आतलं बसायचं अशी जागा आहे मालवण स्टँडला आतमध्ये। हे इथले इन्क्वायरी कक्ष आहे। इकडे डिस्प्ले लावतात। सो मी फायनली बसून वेट करते की आता माझी बस कधी येईल। इफ नाही मिळाली लवकर नसेल तर ऑटोने जाईल। सो फायनली मी आमच्या लालपरीमध्ये बसले। 10 वाजता तोपर्यंत गरमीमध्ये राहा। कणकवलीच्या बसमध्ये बसलोय आम्ही। थोडासा क्लायमेट पावसासारखा झालाय पण मस्त वाटतंय। खूप सारी लोक बसून प्रवास करत आहेत। अशा प्रकारे मला 30 मिनटं जायचं टोटल, त्यातले 10 मिनटं माझे संपलेले आहेत। म्हणजे आता चौके गेला, त्याच्यानंतर आमचं कुंभार माठ आधी आलं होतं आणि त्यानंतर मग मालवण कट्टा स्टँड। आता हा कोणता स्टँड आलाय? आदित्य, त्या घराचं नाव अदिती। वाव, छान घर होतं। हां, वाव, शेत बघ इथे, शेत। बऱ्याच दिवसांनी लालपरीचा प्रवास झाला। लालपरीचा प्रवास तुम्हाला माहितीच आहे किती डगमग होतं आणि बरेच लोक उभे सुद्धा आहेत स्टँडिंग आणि एक्सपिरियन्स पण खूप छान आहे। सो एकंदरीत माझा प्रवास तर एकच नंबर होता। तुम्हाला कसा हा व्हिडिओ वाटला मला आवर्जून कळवा। आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय। आंब्याची बाग, हे सारे मँगोज, आमराई, आंबे बघा, आंबे दिसतात। एकच नंबर।